नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची थेरी डिस्कस केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहोत। आता हा जो चॅप्टर आहे हा जवळपास 8 मार्क्सचा याला वेटेज आहे आणि याच्यावरचे 4 क्वेश्चन्स हे तुमचे फिक्स असतात। त्यापैकी 3 क्वेश्चन्स हे इझी असतात। ते 3 क्वेश्चन्स आपल्याला म्हणजे कसे मिळवता येतील त्याची प्रिपरेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि जो एक क्वेश्चन राहील तो थोडा कन्सेप्च्युअल असतो, त्यासाठी तुम्हाला थोडी थेरी वगैरे रीड करावी लागू शकते। पण ते क्वेश्चन पण जर व्यवस्थित तुमचं झालेलं असेल, याच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितलेला असेल, जर त्याची व्यवस्थित रिव्हिजन केलेली असेल तर तो क्वेश्चन पण तुम्हाला अटेम्प्ट करता येतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर गणित कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे चॅनल आहे हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। चला तर मग आजचा आपला आपण पहिला प्रश्न बघूयात। तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे याची थेरी आपण आधी डिस्कस केलेली आहे। आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, हा क्वेश्चन तुमचा 2019च्या पेपर 1 मध्ये ऑलरेडी येऊन गेलेला आहे। काय दिलेलं आहे, एक डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि आपल्याला या एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। मग या एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करणं खूप सोपं आहे। काय एक्सप्रेशन बघा, p(2) < x < 5 म्हणजे असे x की जे 2 to 5 मध्ये असेल। कोणकोणते x आहेत तर 2 इथे बघा, इथे लेस इक्वल आहे म्हणजे 2 इन्क्लूड करायचं आहे आपल्याला। सो इथे किती येणार तुमचा p(2) त्यामध्येच येतो, प्लस किती येणार तुमचा p(3) पण येणार, प्लस p(4) पण येणार। ठीक आहे, पण p(5) येणार नाही कारण इथे स्ट्रिक्टली लेस आहे, त्याच्यामुळे p(5) येणार नाही, फक्त p(4) येईल। मग याच्या व्हॅल्यूज यूज करा। काय p(2) ची व्हॅल्यू 3k प्लस 5k प्लस 7k म्हणजे या सगळ्यांची ॲडिशन झाली 15k। पण मग आता 15k आन्सर असेल का, तर 15k आन्सर कुठंच नाही। मग या k ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर मी थेरीमध्ये डिस्कस केलेलं आहे की प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिलेलं असेल, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिलेलं असेल, या सगळ्यांची समेशन फायनाईट असेल त्यावेळेस समेशन, इनफायनाईट असेल त्यावेळेस इंटिग्रेशन। सो इथे फायनाईट आहे, या सगळ्यांची समेशन किती असते तर समेशन ऑफ p ऑफ x इज इक्वल्स टू x ओव्हर सगळे x जे काही येते याची व्हॅल्यू कायम 1 असते। मग यांची समेशन घ्या, इक्वल्स टू 1 करा। समेशन किती येते बघा बरं, 1 + 3 4 9 16 24 आणि 1 म्हणजे 25k इक्वल्स टू 1 म्हणजे k ची व्हॅल्यू किती झाली तुमची 1/25। ही व्हॅल्यू इथे यूज करा, म्हणून 15 × 1/25 हे झाले 3/5। सो तुमचा आन्सर आला 3/5 ऑप्शन ए। खूप सोपा प्रश्न आहे, फक्त समेशन इक्वल्स टू 1 घ्यायचा, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि हे रिलेशन व्यवस्थित बघायचं। ठीक आहे, चला पुढचा बघूयात आपण। तर आता आपण जो प्रश्न बघणार आहे तो पण MST CET 2019च्या पेपर 1 मध्ये आलेला आहे। हा प्रश्न पण खूप सोपा आहे। ठीक आहे, या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे त्याचं मिनिंग आधी समजून घ्या की क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिलेलं आहे। याची थेरी मी आधी डिस्कस केलेलीच आहे, पण आता CDF म्हणजे काय असतो तर त्या व्हॅल्यूच्या आधीच्या सगळ्या व्हॅल्यूंचं जे समेशन असतं किंवा इंटिग्रेशन असतं। आता इथे कंटिन्युअस आहे, इथे इंटरवल टाईप दिलेलं आहे म्हणून आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल। मग आता ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। काय फाइंड आउट करायचं आहे, 27 इज लेस इक्वल्स टू x इज लेस इक्वल्स टू 33। आता याचं मिनिंग काय होतं f ऑफ xचं, सो f ऑफ x इज इक्वल्स टू x - 25/10 म्हणजे याचा अर्थ असा आहे की xच्या आधीच्या ज्या सगळ्या व्हॅल्यू असतील त्यात याच्यात इन्क्लूड केलेल्या असतात। ठीक आहे, मग आता इथे आपल्याला कोणत्या हव्यात फक्त आपल्याला, तर इथे हव्यात आपल्याला, इथे 27 आहे तुमचा, इथे 33 आहे, तर आपल्याला फक्त या व्हॅल्यूज ज्या असतील यांची प्रोबॅबिलिटी हवी आहे। मग याची जी प्रोबॅबिलिटी आहे याचा डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे, पण तो फॉर्म्युला कसा आहे तो ते समजून सांगतो। आता f ऑफ x मी काय बोललो तर एक्सच्या आधीच्या सगळ्या, मी इथे आपण कुठेतरी 25 घेऊ आणि इथे 33 घेऊ। मग आता एक्सच्या आधीच्या, मग मला एक सांगा या 33च्या आधीचे सगळे पॉईंट्स कोणते येतात, हे येतात बरोबर, आणि 25च्या आधीचे कोणते येतात सगळे पॉईंट्स, तर हे तुमचे सगळे पॉईंट्स येतात 25 आधीचे। मग आपल्याला कोणते हवेत, फक्त आपल्याला हे हवेत। कसे फाइंड आउट करता येते तर f ऑफ 33 म्हणजे हे सगळे मायनस जर मी f ऑफ 25 केलं म्हणजे f ऑफ 25 म्हणजे याच्या इकडचे सगळे, तर मला आन्सर काय मिळेल, मला डायरेक्टली मिळेल ना p ऑफ 27, सॉरी इथे 27 आहे म्हणून इथे 27 घेतो, इथे 27 आणि इथे पण 27 आहे, तर इथे मला डायरेक्टली मिळेल 27 इज लेस इक्वल्स टू x इज लेस इक्वल्स टू 33। समजून घ्या, नाहीतर तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला पण यूज करू शकता की हा असतो, जर p दिलेला असेल, CDF दिलेला असेल तर याची व्हॅल्यू डायरेक्टली असते f ऑफ 33, हा जो पॉईंट असेल तो मायनस f ऑफ 27।
मग आता एफ डायरेक्ट दिलेला आहे तुम्हाला, कॅल्क्युलेट करा. एफ ऑफ 33 किती मिळेल तुम्हाला? एफ ऑफ 33 मिळेल 33 मायनस 25/10 म्हणजेच 8/10 म्हणजेच 4/5. आणि एफ ऑफ 27 किती मिळेल? 27 म्हणजेच 27 मायनस 25 2/10 म्हणजेच 1/5. कॅल्क्युलेट केलेले आहेत मी. मग या दोघांचं सबट्रॅक्शन किती? सो फायनल आन्सर असेल तुमचा 33 मायनस 27 इक्वल्स टू 4/5 मायनस 1/5 म्हणजे 3/5. ठीक आहे. सो तुमचा आन्सर आला परत ऑप्शन ए 3/5. सो एवढंच लक्षात ठेवायचं की CDF दिलेलं असेल तर याने तुम्हाला एफ ऑफ 33 मायनस एफ ऑफ 27 ने डायरेक्ट आन्सर कॅल्क्युलेट करता येतं. मग कंटिन्युअस असेल तरी ते स्ट्रिक्ट जरी असलं तरी आन्सर सेमच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता हा प्रॉब्लेम बघा की इन अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मीन इज 18 व्हेरियन्स इज 12 देन पी इज इक्वल्स टू. खूप सोपा आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असेल तर मीनची व्हॅल्यू किती असते? मीन असतो तुमचा n इंटू पी. n नंबर ऑफ ट्रायल्स असतात, पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि व्हेरियन्स किती असतो? व्हेरियन्स असतो NP क्यू. मग NP ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे? 18 दिलेली आहे. NPQ याची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 12. पण एक लक्षात घ्या, Q म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर विच इज इक्वल्स टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ठीक आहे. मग या दोघांचा आपण रेशो घेऊयात कारण यांची व्हॅल्यू दिलेली नाही. म्हणून NPQ अपॉन NP इक्वल्स टू येणार तुमचा 12/18. NN कॅन्सल, PP कॅन्सल, Q इक्वल्स टू असतो 1 मायनस P विच इज इक्वल्स टू 12/18 म्हणजे 2/3. म्हणून 1 मायनस 2/3 इक्वल्स टू P. देअरफॉर P ची व्हॅल्यू झाली तुमची 1/3. सोपा प्रश्न होता. या टाईपचा प्रश्न हमखास असतो. P ची व्हॅल्यू येते 1/3. ऑप्शन बी. हा तुमचा 2019च्या पेपर 2 मध्ये आलेला होता. आता हा जो प्रश्न आलेला हा 2019च्या पेपर 2 मध्येच आहे. काय दिलेलं आहे इथे? स्टँडर्ड डेविएशन दिलेलं आहे. जे दिलेलं आहे त्या लिहून घ्या. विच इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स आणि त्याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे तुम्हाला रूट ऑफ 3PQ. म्हणजेच तुम्हाला व्हेरियन्सची व्हॅल्यू किती मिळाली? 3PQ स्क्वेअर केलं दोन्ही साईडला तर. ठीक आहे. अजून काय दिलेलं आहे? मीन म्हणजे E ऑफ एक्स दिलेला आहे. E ऑफ एक्स म्हणजेच मीन असतो, तो दिलेला आहे 3P. काय फाइंड करायचं आहे? E ऑफ एक्स स्क्वेअर फाइंड करायचं आहे. मग याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना काय? व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू किती असतो? E ऑफ एक्स स्क्वेअर मायनस E ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे म्हणून E ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल टू या दोघांचे ॲडिशन होईल. व्हेरियन्स ऑफ एक्स किती आहे? 3PQ प्लस E ऑफ एक्स म्हणजे याचा स्क्वेअर 3Pचा स्क्वेअर 3P स्क्वेअर. आता हे किती मिळतं बघा बरं? 3PQ प्लस 9P स्क्वेअर. आहे का आन्सर? 3PQ प्लस 9P स्क्वेअर कुठेच नाही आहे. पण तुम्हाला एक रिलेशन माहीत असेल की P इक्वल्स टू 1 मायनस P इज इक्वल्स टू असतो तुमचा Q. ही रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर मग आता हेच रिलेशन इथे यूज करा. हे रिलेशन इथे जर यूज केलं मी, Qची जर व्हॅल्यू लिहिली की 3 इंटू P इंटू 1 मायनस P प्लस 9P स्क्वेअर इक्वल टू किती होणार? 3P मायनस 3P स्क्वेअर प्लस 9P स्क्वेअर म्हणजे 3P प्लस 6P स्क्वेअर. काय कॉमन घेता येतं? 3P कॉमन घेता येतो. ब्रॅकेटमध्ये किती आला? 1 प्लस 2P. सो 3P इंटू 1 प्लस 2P. कुठे आहे का ऑप्शन? 3P इंटू 1 प्लस 2P. म्हणून हे झालं तुमचं ऑप्शन बी. क्वेश्चन खूप सोपा असतात या टाईपचे. ॲन्सर शुअर शॉर्ट मिळतात. त्याच्यामुळं हा टॉपिक स्किप करू नका. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा खूप सोपा टॉपिक आहे. त्याच्यामुळे याच्यावरचे क्वेश्चन्स 2-3च फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यावरती सगळे क्वेश्चन असतात. ठीक आहे. चालेल. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूयात. चला आता हा प्रश्न बघा. एवढा मोठा प्रश्न आहे, वाचण्यातच आपला अर्धा मिनिट जाणार आहे, पण क्वेश्चन खूप सोपा आहे. काय दिलेलं आहे बघा? PDF दिलेलं आहे. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 1/4a, 0 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 4a. या इंटरव्हल पुरताच विचार करायचा. बाकीच्यासाठी तो किती आहे? 0 आहे. त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. याचा विचार केला आणि काही नाही केला तरी चालतं. 0 to 4a पर्यंतच विचार करूयात. काय दिलेलं आहे आपल्याला? काय फाइंड आउट करायचं आहे? K ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. मग आता हे PDF दिलेलं असल्यामुळे तुम्हाला P ऑफ एक्स लेस दॅन 3a/2 म्हणजेच हे किती असतं रे? तर 3a/2 हा लेस दॅन 4a आहे ना, म्हणून याचं दिस इज इक्वल्स टू 0 to 3a/2 ऑफ एफ ऑफ एक्स dx. ठीक आहे. आणि हा जो आहे तुमचा P ऑफ एक्स ग्रेटर दॅन 5a/2
हा जो असतो तुमचा हा काय असेल तुमचा, म्हणजे 5a/2 पेक्षा जे मोठे असतील त्याच्यापासून पुढे इंटिग्रेशन घ्यायचं. सो तो किती येणार 5a/2 2. आता 2 कुठे इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो, पण आपल्याला इन्फिनिटीपर्यंत जायची गरजच नाही कारण इथे व्हॅल्यू 0 आहे. कुठपर्यंत आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत 4a पर्यंत, म्हणून इथे फक्त 4a पर्यंत इंटिग्रेशन घ्यायचं आणि इंटिग्रेशन ऑफ इथे काय तुमचं f(x) dx. मग आता या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणं सोपं आहे. f(x) किती आहे तुमचा 1/4 आहे, कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर आला 1/4 आहे. इथे याचं इंटिग्रेशन किती 1चं इंटिग्रेशन किती असतं x असतो आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे इथे किती मिळणार तुम्हाला फक्त 3a/2. a कॅन्सल झाला, हा आला 3/8. ही आली तुमची फर्स्ट व्हॅल्यू. ही व्हॅल्यू किती येते बघा बरं. f(x) म्हणजे 1/4 आहे. मी एक कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला की 5a/2 इथे 4 आहे. f(x) किती आहे 1/4 आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ठीक आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, dx सोबत इंटिग्रेशन आहे म्हणून हे किती येणार तुमचं डायरेक्टली 1/4 बाहेर आला. इंटिग्रेशन इथे x येणार आणि इथे 5a/2 to 4a, म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं म्हणून 1/4a इन ब्रॅकेट 4a minus 5a/2. ठीक आहे, सो 4a minus 5a/2 किती 3/2, म्हणजे 2 into 4 8, 8a minus 5a will be 3a/2. So 1/4a into 3a/2. a कॅन्सल, सो हा आला 3/8, हा पण आला 3/8. या दोन्ही व्हॅल्यू 3/8 आहे. सो इथे तुमची व्हॅल्यू आली 3/8, इथे व्हॅल्यू आली 3/8. मग के ची व्हॅल्यू किती झाली. सो हे एक्सप्रेशन असं होईल बघा 3/8 इज इक्वल्स टू k इंटू 3/8. के ची व्हॅल्यू किती झाली डायरेक्टली, के ची व्हॅल्यू झाली तुमची 1. सोपं आहे. सो के ची व्हॅल्यू आली तुमची डायरेक्टली, जर कॅल्क्युलेशन्स केले तर डायरेक्टली तुमची के ची व्हॅल्यू येते 1. ठीक आहे, तर मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, PDF दिलेलं आहे आणि p ऑफ 1/4 लेस दॅन x इज लेस दॅन 1/3. आता बेसिक डिफरन्स सांगतो. ज्यावेळेस इथे असं इंटरवल फॉर्ममध्ये दिलेलं असेल ना, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू अशा 2 3 4 5 6 अशा फायनाईट व्हॅल्यू दिलेल्या असतील त्यावेळेस समेशन घ्यायचं आणि ज्यावेळेस इंटरवल फॉर्ममध्ये दिलेलं असेल त्यावेळेस इंटिग्रेशन घ्यायचं. समेशन कंटिन्युअस केसमध्ये इंटिग्रेशनने रिप्लेस केलेलं आहे, बाकी काहीच नाही. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे 1/4 to 1/3चं इंटिग्रेशन, कारण तेवढ्याचीच आपल्याला प्रोबॅबिलिटी हवी त्या याच्यात किती येतं ते. सो p ऑफ 1/4 इज लेस दॅन x इज लेस दॅन 1/3 इक्वल्स टू किती असणार आहे तुमचं इंटिग्रेशन फ्रॉम 1/4 to 1/3 ऑफ दिस व्हॅल्यू, जी ही किती 3 into 1 minus 2x² dx. सोपं इंटिग्रेशन असतं. एक लक्षात घ्या, या प्रश्नांमध्ये कायम इंटिग्रेशन हे तुमचं सोपंच असतं. त्याच्यामुळे इंटिग्रेशन दिसलं तर पळून नाही जायचं, ते सॉल्वच करायचं. खूप सोपं येतं बघा. 3 कॉन्स्टंट हे बाहेर घेतला, मग इथे 1चं इंटिग्रेशन किती येतं तुमचं x. सो 1चं इंटिग्रेशन x ॲज इट इज ठेवूयात, मायनस 2x² आहे त्याचं इंटिग्रेशन किती येणार 2x³ आणि लिमिट्स आहेत तुमचे 1/4 to 1/3. ठीक आहे, 1/4 to 1/3 म्हणून आता हे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. 3 सगळ्यांच्याच बाहेर आहे. ठीक आहे, म्हणून या 3ला आपण असंच ठेवूयात, किंवा मग या 3ला जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालेल, पण ठीक आहे आपण बाहेर ठेवूयात, कॅल्क्युलेशन्स करूयात. मग इथे किती येणार तुमचं 1/3 मायनस 2 इंटू 1/3³ नंतर हा झाला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती असेल बघा बरं. तुमचं लोअर लिमिट असेल 1/4 मायनस 2 इंटू 1/4³ ठीक आहे, हे झालं तुमचं लोअर लिमिट. ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता ही व्हॅल्यू मी इथे कॅल्क्युलेट करतो. सो मी आता हा क्वेश्चन इरेज करतो कारण तिथे मला जागा कमी पडते. सो आपण ती व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट करूयात. ती व्हॅल्यू किती आहे बघा बरं. 3 इंटू इन ब्रॅकेट 1/3 मायनस आता इथे किती 27 आहे. 1/3³ म्हणजे 1/27. 27 इंटू 3 म्हणजे 81, म्हणून हा आला 2/81. हा 3 बाहेरच, मायनस हा किती येतो 1/4, तर हा आला 1/4 मायनस हा किती आला 1/4³ आहे म्हणजे 1/64, तर हा येणार तुमचा 2/64 इंटू 3. ठीक आहे, आता आपण या 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे बऱ्याच ठिकाणी 3 कॅन्सल होतो तुमचा बघा. इथे 3 कॅन्सल झाला, इथे किती आला फक्त तुमचा 1 मायनस इथे 2/27 मायनस इथे आला 3/4. ठीक आहे, आणि मायनस मायनस प्लस होणार प्लस 2/64. मग आता हे कॅल्क्युलेशन्स करा. हे कॅल्क्युलेशन्स करत असताना कसे करणार तुम्ही
फटाफट कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो इथे तुमचं आहे ना 27 - 2 म्हणजे 25/27 मायनस 3/4 इथे 64 आहे. मग इथे मी याला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 64 येतं 16, म्हणून याला पण 16 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजेच हा माझा 2/64 मायनस 48/64. ठीक आहे. सो हे जर कॅल्क्युलेशन्स केले मी तर 25/27 मायनस 2 - 48 म्हणजे 46/64 आणि हे तुमचं फायनल आन्सर असेल. पण फायनल आन्सर या फॉर्मॅटमध्ये नाही आहे, आपल्याला मल्टिप्लिकेशन ॲडजस्टमेंट करूनच करावं लागेल. इथे काही कॅन्सल करता येतं का चेक करा बरं. सो इथे 2 कॅन्सल करता येतो. सो इथे येणार 32 म्हणजे 25/27 मायनस 23/32. सो हे कॅल्क्युलेशन्स करा आता. 32 × 25 मायनस 27 × 23 हे तुमचं आन्सर असेल फायनल. आणि डिवायडेड बाय 27 × 32. पण या दोघांचं मल्टिप्लिकेशन 864 येणार असेल, त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेट करत बसू नका, कारण बेस सेमच आहे सगळ्यांचा ऑप्शन्समध्ये. म्हणून हे आन्सर जर कॅल्क्युलेट बघा किती पटापट करता येईल. 32 × 25 म्हणजे किती 32 × 0.25 8. सो हा आला 800 तुमचा. मायनस हा किती येतो 27 × 23. इथे जर एक ऑब्झर्व केलं तर हा 25 + 2 25 - 2 आहे. म्हणजे हा किती येतो तुमचा. सो तुमचा आला 625 मायनस हा 4 म्हणजे हा आला 621 मायनस 621 आणि डिवायडेड बाय जे काय असेल ते 864च असणार यांचं मल्टिप्लिकेशन. सो 800 - 621 किती येतो तुमचा. सो तो येतो तुमचा 179/864. 179/864. 179 कुठे ऑप्शन ए मध्ये. सो तुमचा आन्सर झाला ऑप्शन ए. हे कॅल्क्युलेशन्स थोडे लेंदी होऊ शकतात, पण इथे याने पण तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल आणि हे तुमचं फायनल आन्सर असेल. पूर्ण कॅल्क्युलेशन्स कधी करत बसू नका. एक अंदाजे बघा इथे 27 म्हणजे 900च्या खालीच असणारे म्हणून 864च असेल. राईट. हे 30 जवळ आहेत ना. 30 × 30 किती होतात 900. मग 900च्या जवळ आहे, त्याच्यामुळं 864पेक्षा मोठी व्हॅल्यू येणारच नाही ती. म्हणून डिनॉमिनेटरचे कॅल्क्युलेशन्स नाही करायच्यात, फक्त न्यूमरेटरचे कॅल्क्युलेशन्स करायच्यात. तुमचा आन्सर असेल 179/864. थोडं लेंदी होतं पण शुअर शॉर्ट आन्सर आहे, त्याच्यामुळं असे क्वेश्चन्स स्किप करू नका. चला तर आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पण सोपा आहे. या प्रश्नामध्ये काय एक्स फॉलोज बायनोमियल म्हणजे बायनोमियल फॉलो करतो. त्याच्यामुळं आणि काय विचारलेलं आहे की पी ऑफ एक्स लेस दॅन 1. तुम्हाला माहिती आहे बायनोमियलचा एक्स = r किती असतो. तो असतो NCR × P⁻r × Q⁻n−r असतो. ठीक आहे. मग आपल्याला लेस दॅन 1 साठी कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे फक्त पी ऑफ एक्स = लेस दॅन 1 म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे 0च आहे ना फक्त, म्हणून पी ऑफ एक्स = 0 कॅल्क्युलेट करायचं आहे. आरची व्हॅल्यू 0 आहे म्हणून NC0 म्हणजे किती आला फक्त. NC0 असतो तुमचा कायम 1. n काही असू द्या. पी आपल्याला माहीत नाही कॅल्क्युलेट करायचं आहे. P⁻0 × Q आपल्याला माहीत नाही, Q पण कॅल्क्युलेट करायचं आहे. सो Q⁻n n-0 म्हणजे Q⁻n. NC0 1 P⁻0 1 आणि हा Q⁻n. सो ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि Q⁻n कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा. काय दिलेलं आहे E ऑफ एक्स दिलेला आहे. E ऑफ एक्स किती आहे तुमचा. E ऑफ एक्स आहे 5. V ऑफ एक्स किती आहे तुमचा 2.5. पण E ऑफ एक्स याच्यासाठी किती असतो बायनोमियलसाठी NP ची व्हॅल्यू झाली 5. NPQ ची व्हॅल्यू झाली 2.5. दोघांचा जर रेशो घेतला तर Q ची व्हॅल्यू मला मिळेल 2.5 म्हणजे NPQ/NP कॅन्सल झालं. 2.5 किती आला 5 म्हणजे 1/2. सो 1 Q ची व्हॅल्यू झाली 1/2. ही झाली तुमची Q ची व्हॅल्यू. पण मग आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला कशाची n ची, कारण n पण येतो ना इथे. मग Q ची व्हॅल्यू 1/2 असेल तर P ची व्हॅल्यू पण किती 1/2. ठीक आहे. कारण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस जर हाफ असेल, फेल्युअर हाफ असेल तर सक्सेसची पण हाफच असणार आहे. म्हणून याच्यावरनं तुम्हाला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. सो n × 1/2 = 5. n ची व्हॅल्यू झाली डायरेक्टली 10. n 10 मिळाला, Q 1/2 मिळाला, म्हणून याचा आन्सर झालं 1/2⁻10. पुढे ऑप्शन 1/2⁻10 ऑप्शन बी. खूप सोपा प्रश्न होता, कन्फ्यूज होऊ नका. P ऑफ एक्स = 0 का घेतलं ते समजून घ्या, कारण x लेस दॅन 1 आहे. मग लेस दॅन 1 असणारा कोणता नंबर आहे फक्त 0. मग NC0 डायरेक्ट यूज केलं. NC0 ची व्हॅल्यू 1 असते. कॅल्क्युलेट करून जरी केलं तुम्ही तरी 1च मिळते. P⁻0 कारण r ची व्हॅल्यू 0 आहे. Q⁻n-0 म्हणून Q⁻n. Q ची व्हॅल्यू 2 व्हॅल्यू द्या त्यासाठीच दिलेल्या आहेत की Q कॅल्क्युलेट करता येतो आणि n तुम्हाला याने कॅल्क्युलेट करता येतो. ठीक आहे. चला प्रश्नाकडे बघा. काय दिलेलं आहे रँडम व्हेरिएबल दिलेलं आहे. रँडम व्हेरिएबल काय वेटिंग टाइम इन मिनिट्स फॉर बस PDF x इज गिवन बाय.
काही घेणं नाही आपल्याला काय दिलेलं आहे ते. आता PDF एक्सेस दिलेलं आहे, PDF दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे, देन द प्रोबॅबिलिटी ऑफ वेटिंग टाइम नॉट मोर दॅन 4. नॉट मोर दॅन 4 म्हणजे P ऑफ एक्स लेस दॅन 4 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे 4 पेक्षा जास्त नको, म्हणजे 4 पेक्षा कमी वाले हवेत आपल्याला. P ऑफ एक्स लेस इक्वल्स टू 4 PDF दिलेलं असेल, कंटिन्युअस आहे म्हणून इथे काय इंटिग्रेशन येणार. कुठून कुठे 4 पर्यंत हवे ना आपल्याला, म्हणून 0 to 4. एक लक्षात घ्या, कंटिन्युअस असेल त्यावेळेस इथे लेस दॅन लिहा किंवा नका लिहू, काही फरक पडत नाही. डिस्क्रिटमध्ये मात्र फरक पडतो. सो कंटिन्युअस असेल डायरेक्ट 0 to 4. एफ ऑफ एक्स तुमचा 1/5 आहे, dx इंटिग्रेशन कॅल्क्युलेट केलं तरी इंटिग्रेशन किती होतं, x 0 to 5 म्हणजेच 1/5 सॉरी हे 0 to 4 इंटू 4 मायनस 0 म्हणून 0.8. सो आन्सर झालं तुमचं 0.8 बी ऑप्शन. खूप सोपे प्रश्न असतात हे PDF वरचे, पण हा टॉपिक जनरली बोर्डमध्ये जास्त शिकवला जात नाही किंवा बोर्डमध्ये हा एवढा इम्पॉर्टंट नसल्यामुळं मुलं करत नाही त्या टॉपिकला. पण CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने याच्यावरचे क्वेश्चन्स खूप सोपे असतात. हा टॉपिक स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये मी जवळपास सगळे क्वेश्चन्स, सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे आपला तो बघा. रँडम व्हेरिएबल एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन n इक्वल्स टू 5 p इक्वल्स टू 1/3 दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न येईल त्याआधी तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की P ऑफ एक्स इज इक्वल्स टू R फॉर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन किती असतो, NCR P⁻R इंटू Q⁻n−R. एवढंच आहे फक्त, NCR P⁻R इंटू Q⁻n−R. एवढं जर माहीत असेल तर हा प्रश्न सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, P ऑफ 2 लेस दॅन x इज लेस दॅन 4. स्ट्रिक्ट आहे म्हणजे कशाचं फाइंड आउट करायचं आहे, फक्त तुम्हाला P ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3. P ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3 पुट करा. n ची व्हॅल्यू दिलेली आहे 5, सो 5C3 इंटू P ची व्हॅल्यू 1/3. 1/3 रेज टू 3, R ची व्हॅल्यू 3 असल्यामुळं. आणि Q किती असतो, 1 मायनस P म्हणजेच Q असतो तुमचा. इथे P ची व्हॅल्यू 1/3 म्हणून Q ची व्हॅल्यू झाली 2/3. 1 मायनस 1/3 इज 2/3 म्हणून हा झाला 2/3 स्क्वेअर. कारण 5 मायनस 3 म्हणजे 2. याला जर सॉल्व केला आपण तर हा किती होईल, 5 इंटू 4 डिवायडेड बाय 2 इंटू 1 इंटू याची व्हॅल्यू झाली 1/27 इंटू याची व्हॅल्यू झाली 4/9. याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर इथे 2 बाकी काही कॅन्सल होत नाही. 5 इंटू 4 20, 20 इंटू 2 40 आणि 27 इंटू 9, 27 इंटू 9 होतो तुमचा 243. सो 40/243 इज द आन्सर. तुमचा आन्सर आलं बी ऑप्शन. आता हे जे प्रश्न करतोय ना हे एका मिनिटात सॉल्व्ह होतात. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं असतं, तर तुम्हाला बायनॉमियलचं डिस्ट्रीब्युशन लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, आपण बघूयात पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा काय दिलेलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ गेसिंग ॲटलिस्ट 7 आउट ऑफ 10. 7 आउट ऑफ 10 आन्सर्स करेक्टली, करेक्ट आन्सर गेस करायचे आहेत आपल्याला. कशात, ट्रू ऑर फॉल्स टेस्टमध्ये. मग ट्रू ऑर फॉल्स आहे त्याच्यामुळे इथे डायरेक्टली 2च पॉसिबिलिटी आहेत. म्हणून हे कोणत्या टाईपचं डिस्ट्रीब्युशन आहे, इथे काय यूज करायचं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करायचं. मग ॲटलिस्ट 7 सांगितलेलं आहे, ॲटलिस्ट 7. ॲटलिस्ट 7 म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला की x ग्रेटर दॅन इक्वल्स टू 7. म्हणजे 7 पेक्षा मोठे किती जरी असले, किती जरी गेस केले करेक्टली तरी ते आपल्याला अलाउड आहेत. म्हणून पॉसिबिलिटी काय, P ऑफ एक्स इज इक्वल्स टू 7 प्लस P ऑफ एक्स इज इक्वल्स टू किती येणार इथे 8 प्लस P ऑफ एक्स इज इक्वल्स टू 9 प्लस P ऑफ एक्स इज इक्वल्स टू 10. ह्या सगळ्या तुमच्या पॉसिबिलिटी आहेत. मग आता पुढे कॅल्क्युलेट करा, सोपं आहे. बायनॉमियल आहे, P ची व्हॅल्यू किती दिलेली तुम्हाला, ट्रू ऑर फॉल्स आहेत. ट्रू येण्याची प्रोबॅबिलिटी 1/2, फॉल्स येण्याची प्रोबॅबिलिटी पण 1/2. ठीक आहे. n ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, टोटल नंबर्स किती आहेत 10 आहेत म्हणून n झाला 10. यूज करा. सो इथे जर आपण यूज केलं त्याच्या आधी बायनॉमियलचा फॉर्म्युला काय आहे तुमचा, सो P ऑफ एक्स इज इक्वल्स टू R किती असतो, हा असतो NCR P⁻R इंटू Q⁻n−R. म्हणून इथे डायरेक्टली यूज करा. किती येणार 10C7 इंटू P ची व्हॅल्यू किती तुमची 1/2, 1/2⁻7 इंटू 1/2⁻3 प्लस 10C8 इंटू 1/2⁻8 इंटू 1/2⁻2. मग नंतर 9 साठी सेम प्लस किती 10C9 इथे किती येणार 1/2⁻9 इंटू 1/2⁻1 प्लस 10C10 इंटू 1/2⁻10 आणि इंटू 1/2⁻0 येणार इथे. आता हे बघा कसं कॅल्क्युलेट करतो. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथे
यांच्या पॉवरचे ॲडिशन होईल कारण बेस सेम आहेत इथे पण सगळ्यांच्या पॉवरचे ॲडिशन हे 10⁻²⁰ येणार आहे. म्हणून मी 1/2⁻10 हा कॉमन घेतो. ब्रॅकेटमध्ये काय उरतं 10c7, ठीक आहे, प्लस हे ॲक्च्युली उलटं झालं आहे आपलं. इथे आधी चालेल असं जरी केलं तरी चालेल, काय अडचण नाही. तर इथे 10c8 प्लस 10c9 प्लस 10c10, ठीक आहे. मग आता या प्रत्येकाची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. आता ही व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट करूयात, ठीक आहे. सो ही व्हॅल्यू जर आपण इथे कॅल्क्युलेट केली तर आन्सर किती येतं बघा, 1/2⁻10 इन ब्रॅकेट 10c7 कसा कॅल्क्युलेट करतो, 10 × 9 × 8 डिवायडेड बाय 3 × 2, ठीक आहे, प्लस 10 × 9 डिवायडेड बाय 2 × 1 प्लस 3 × 2 × 1 असतो, प्लस 10/1 प्लस 1 म्हणजे 10c10 1च असतो. सो असे कॅल्क्युलेशन्स आहेत. हा येतो तुमचा 1/2⁻10, हा 3 कॅन्सल, इथे 3 आला, हा 2 कॅन्सल, इथे 4 आला, 3 × 4 12, 12 × 10 120, 120 प्लस 45 प्लस 11. सो किती येते 120 प्लस 45 131, 131 प्लस 45 म्हणजे 176 डिवायडेड बाय 2⁻10. याला आपण असंच लिहूयात 2�10. मग आता हे कॅल्क्युलेट करा, हे किती येतं बघा, 2�10 म्हणजे किती पॉवर्स कॅन्सल करता येतात बघा बरं. सो आपण याला 2 ने डिवाइड करू शकतो. अजून 176ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला किती मिळतो, 88/2�9. परत पुढे सॉल्व करत चला. सो कुठपर्यंत सॉल्व करता येईल आपल्याला, याला असं आपण शेवटी असं लिहू शकतो की 2 × 44, 2 × 22, 2 × 11 डिवायडेड बाय 2 × 2 × 2 × 2�6. सो हे 3 कॅन्सल झालेत आणि 11/2�6, 2�6 म्हणजे 64, म्हणून 11/64 यूज आहे आन्सर. 11/64 ए ऑप्शन. थोडं लेंदी होतं पण आन्सर शुअर शॉर्ट येतं. चला तर मित्रांनो, आता हा जो प्रश्न आहे हा पण बायनॉमियलचाच आहे. सो बायनॉमियलचे क्वेश्चन सोपे असतात, कधी कधी लेंदी होतात पण कधी कधी खूप सोपे असतात. म्हणून इथे मी जास्तीत जास्त प्रकारचे क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आता हा प्रश्न बघा काय सांगतो, प्रोबॅबिलिटी दॅट अ पर्सन विल डेव्हलप इम्युनिटी आफ्टर वॅक्सिनेशन इज पॉइंटेड. म्हणजे दोनच पॉसिबिलिटी आहे ना. आता जसं कोरोनाचं सुरू आहे की कोरोनाची वॅक्सिन जर त्याला दिली तर एक तर तो बरा होईल किंवा बरा नाही होणार, म्हणजे त्याच्यात इम्युनिटी जनरेट होईल किंवा जनरेट नाही होणार, दोनच पॉसिबिलिटी आहे. म्हणून हा प्रश्न बायनॉमियलचा आहे. आणि इथे पीची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, 0.8 दिलेली आहे सक्सेसची प्रोबॅबिलिटी. इफ 8 पीपल्स आर गिवन द वॅक्सिन, म्हणजे टोटल यांची व्हॅल्यू किती झाली तुमची 8 जणांना वॅक्सिन दिले, आर गिवन द वॅक्सिन, देन द प्रोबॅबिलिटी दॅट ऑल डेव्हलप इम्युनिटी इज, सगळ्यांमध्ये इम्युनिटी डेव्हलप होईल याची प्रोबॅबिलिटी किती, म्हणजे आरचीच व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची की r = 8 आहे. मग किती सोपं आहे आपल्याला, p(x) = r माहिती आहे, काय असतो बायनॉमियलसाठी, इट इज NCR p⁻r × q⁻n−r. पण इथे r ची व्हॅल्यू 8 असल्यामुळे 8c8 p⁻8 म्हणजेच 0.8/8 इंटू q⁻, म्हणजेच q किती इथे 0.2 येणार, किती n-8 म्हणजे हा 0 म्हणजे ही व्हॅल्यू 1च झाली, 8 - 8 0 आणि एनिथिंग (0) इज 1. 8c8 कायम 1 असतो म्हणून याचा आन्सर डायरेक्टली झालं 0.8/8. सोपा प्रश्न होता, याचा डायरेक्ट आन्सर येतं 0.8/8. चला तर आता हा जो आपला प्रश्न आहे तो बघा काय दिलेला आहे. इट इज ऑब्झर्व दॅट 25% ऑफ द केसेस रिलेटेड टू चाइल्ड लेबर रिपोर्टेड टू द पोलीस स्टेशन्स आर सॉल्व्ड. ठीक आहे, म्हणजे 25% सॉल्व्ह होतात. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती झाली इथे 25/100 म्हणजेच किती 1/4 ही झाली प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. मग क्यूची व्हॅल्यू किती झाली 3/4, 1 - 1/4 म्हणजे 3/4. ठीक आहे, आता काय दिलेलं आहे, इफ 6 न्यू केसेस आर रिपोर्टेड देन द प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट 5 ऑफ देम विल बी सॉल्व्ड. बायनॉमियलचाच आहे कारण एक तर सॉल्व्ह होईल ती केस किंवा नाही होणार, या दोनच पॉसिबिलिटी आहेत. मग काय आपल्याला ॲटलिस्ट 5 सॉल्व्ह झाल्या पाहिजेत, कितीपैकी 6 पैकी, म्हणून एनची व्हॅल्यू किती झाली 6 आणि आपल्याला p(x) हा > 5 हवा आहे. म्हणजेच काय p(x) = 5 प्लस p(x) = 6. या दोन केसेस फाइंड आउट करायच्या आहेत. मग करा फाइंड आउट. काय येणार, एनची व्हॅल्यू 6 म्हणून 6c5 इंटू पीची व्हॅल्यू 1/4, 1/4 × 5 इंटू 3/4
प्लस इथे किती येणार 6c6 इंटू 1/4⁶ इंटू 3/4�0. यातनं बघा काय कॉमन घेता येतं, 1/4⁵ दोन्हीकडे म्हणून 1/4⁵ आधी कॉमन घ्या. ब्रॅकेटमध्ये काय आला, इथे 6c5 आहे म्हणजे फक्त 6 आहे, इंटू इथे 3/4 प्लस इथे किती आला 6c6 इज 1 इंटू इथे 5 आपण ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे म्हणजे उरला फक्त 1/4. ठीक आहे, मग इथे आता काय करता येतं, इथे अजून एक 1/4 कॉमन घेता येतो. सो 6 इंटू 3 किती, इथे कॅन्सल होतं बघा, इथे कॅन्सल झालं. ठीक आहे, आपण कॅन्सल न करता काय करू, कारण सगळ्या पॉवर्स याच्यात आहेत ना 4मध्ये आहेत ना, म्हणून आपण 4च कॉमन घेऊयात. म्हणजे अल्टिमेटली किती मिळतं आहे आपल्याला 1/4⁵ इंटू अजून हा 1/4 आणि ब्रॅकेटमध्ये आला 18 + 1 म्हणजे 19. ठीक आहे, मग आता 19 फक्त एका ऑप्शनमध्ये बघा, 19 एक इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे, आता इथे काय मिळालं आपल्याला 19 मिळाला ना. मग आता हे कॅल्क्युलेट करा की कसं, हे येणार 19 आणि 4⁶ ची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. 4:6 ची व्हॅल्यू किती येणार बघा. सो 4² किती येतो तुमचा 16, परत 4² किती, याला जर आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर तो 4³ होईल म्हणजे 64 आणि 64 × 64 ही जी काय व्हॅल्यू असेल ती तुमची 4:6 असेल. सो हे कॅल्क्युलेट करा 64 × 64. सो 64 4 4 जा 6. मग 6 कोणत्या याच्यात आहे, फक्त पूर्ण कॅल्क्युलेट करण्याची पण गरज नाही. 4 × 4 6 कुठे येतो, फक्त या ऑप्शनमध्ये, म्हणून तुमचा आन्सर झालं डी. ठीक आहे, पूर्ण कॅल्क्युलेट करण्याची पण गरज नसते, ऑप्शनकडे फक्त बघत चालायचं मधून. सो याचा आन्सर झालं डी. प्रश्न सोपे असतात, बायनॉमियलचे प्रश्न एवढे डिफिकल्ट नसतात, पण जर असे कॅल्क्युलेशन्स येत असतील तर थोडे काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन्स करा. आन्सर शुअर शॉट मिळतं, पण कॅल्क्युलेशनमध्ये तुमचा थोडा वेळ जाऊ शकतो. तर आता हा प्रश्न बघा काय दिलेलं आहे, अ बॅग कंटेन 6 व्हाईट आणि 4 ब्लॅक बॉल्स. सो या बॅगमध्ये 6 व्हाईट आहेत आणि 4 ब्लॅक बॉल्स आहेत. ठीक आहे, 2 बॉल्स आर ड्रॉन म्हणजे याच्यातले 2 बॉल्स आपण सिलेक्ट केलेत बाहेर. ॲट रँडम द प्रोबॅबिलिटी दॅट दे आर ऑफ सेम कलर्स इज. मग आता इथे n(s) म्हणजे काय, 2 बॉल सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी, म्हणजे फक्त प्रोबॅबिलिटी नाही तर नंबर ऑफ एस म्हणजे काय, टोटल सिलेक्शन. मग 2 बॉल सिलेक्ट, याच्यातनं 2 बॉल सिलेक्ट किती वेळेसनं करता येतील आपल्याला. सो 6 टोटल किती बॉल्स आहेत, टोटल बॉल्स आहेत तुमचे 6 + 4 विच इज 10. मग 10 मधनं आपल्याला 2 सिलेक्ट करायचे आहेत म्हणून 10c2. पण ते सिलेक्ट करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की ते एकतर सेम कलर्सचे असले पाहिजे, म्हणून प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करत असताना आपण n(a) म्हणूयात त्याला. n(a) किती येणार तुमचा, सेम कलरचे 2 पॉसिबिलिटी, एक तर ते दोन्ही व्हाईट असू शकतात किंवा दोन्ही ब्लॅक असू शकतात. मग दोन्ही व्हाईट किती वेळेसनं सिलेक्ट करता येतील 6c2 न, ऑर ए किंवा काय दोन्ही ब्लॅक म्हणून 4c2 परत. म्हणजे हे झाले तुमचे पॉसिबल आउटकम्स, फेवरेबल आउटकम्स. म्हणून तुमची प्रोबॅबिलिटी किती आली इथे 6c2 + 4c2 अपॉन 10c2 विच इज इक्वल्स टू किती, आता कॅल्क्युलेट करा. सो 6c2 म्हणजे किती, 6 × 5 अपॉन 2 × 1 प्लस 4 × 3 अपॉन 2 × 1 डिवायडेड बाय 10 × 9 अपॉन 2 × 1. 2 × 1 सगळीकडे कॉमन आहे म्हणून हा कॅन्सल झाला. 6 × 5 30 30 + 12 42 अपॉन 90. काय कॅन्सल होतं, 2 2 कॅन्सल झालेत. सो 21 अपॉन 45 आणि म्हणजेच 7 अपॉन 15, कारण इथे 3 3ने डिवाइड होतं म्हणून 7/15 तुमचं आन्सर झालं. आता विद्यार्थी मित्रांनो, मी आज इथे थांबतो. काही मी प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन्स घेतलेत. हे क्वेश्चन्स तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. जर तुम्हाला काही सजेशन्स असतील, अजून काही व्हिडिओज बनवायचे असतील तर ते मला कमेंटमध्ये मेन्शन करा किंवा माझा ईमेल ID मी इथे डिस्प्ले केलेला आहे. आज मी इथे थांबतो. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन टॉपिकसोबत भेटूयात. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या आणि CETच्या एक्झामची चांगली तयारी करा. बाय बाय.